स्वतःच्या मुलासाठी साधे 10 रुपये काढू शकत नाही तो माणूस खिशातून, आणि दारूसाठी चक्क 500 रुपये दिले काढून पटकन। जादू काय ना, ड्राय डेच्या दिवशी मी त्याला दारू आणून देतोय ना, म्हणून हे सगळं। पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? जोपर्यंत तू त्याला दारूची बाटली आणून देत नाहीस ना, तोपर्यंत तू नाही जाणार दारातून। माहितीये काय माहितीये? कुठून आणून देणार आहेस? आणि साधी औषधाची बाटली पण नाहीये घरात। डोंट वरी बल्ले, आता मी चाललोय ना बघायला। काय ना, प्रयत्न केला ना सगळं मिळत। फक्त आयुष्यात ना आपण असं प्रयत्न करत राहिलं पाहिजे। आता हे असले धंदे पण सुरू केलेस का तू? तसं नाही, पण मला ना दयाच आली त्याची। तर कोणीतरी विनयभंग केला असा चेहरा झाला होता त्याचा। अर्धा तासात जर याला दारूची बाटली नाही ना मिळाली तर हमखास पडतो असं वाटलं। सलाईनसाठी सुद्धा लोक इतकी व्याकुळ नाही। अरे हो हो हो, पण समजा तू त्याला आता दिली नाहीस ना, तर तो तुला मारायला पण कमी करणार नाही, एवढं लक्षात ठेव। डोंट वरी, आता मी जातो ना त्याच्यासोबत, सगळं व्यवस्थित करतो। आणि तुला माहितीये ना पल्ले, मला ना असं, मला कोणाचं दुःख नाही बघवत। आठवडा झाला मला लिपस्टिक पाहिजे, त्याचं तुला काहीच नाही। हा विषय महत्वाचा आहे आता, हा नाही। त्यामुळे आता मी माझं काम करतो। चल। बरं तुला लक्षात आहे ना तुला काय करायचंय? हा, त्या हॉटेलवाल्याशी बोलायचंय ना। कर तू काम। हे पण ऐक, तो ऐकेल का माझं? तुझं कोण नाही ऐकत, तू फोन कर, बाकी मी बघतो। चेतन भाऊ, मला सांगा आज ड्राय डे काय हो? गांधी जयंती। गांधी जयंती जयंती झाली पाहिजे, पण ते ड्रायडेची काय गरज आहे का? बरोबर आहे, बरोबर। नाही बरोबरच आहे हो। अहो ज्याला नाही प्यायची तो नाही पिणार, पण ज्याला प्यायची असेल तो कशी पिणार? तो पिणारच। हा, हे खरं आहे तुमचं म्हणणं। काय ना, सरकारला पण शाळा काढायची काय गरज आहे कळत नाही। म्हणजे बघा ना, त्याला शिकायचं तो शिकेल, ज्याला नाही शिकायचं तो नाही शिकणार ना। मस्करी करताय काय? अहो मस्करी नाही करत मी, उलट तुमच्या बाजूने बोलतोय मी। लोक आजकाल ना काही नियम काढतात, काही नियम। आता ते हे हेल्मेट सक्ती, नाही हेल्मेटची सक्ती हवीच। अहो तुम्हाला म्हणून सांगतो, मी एकदा ना बाईकवरून पडलो होतो। हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागला, डोक्याला। मला वाटलंच तुम्ही डोक्यावर पडलेले असणार। मस्करी करताय काय? अहो मस्करी नाही करत आहे मी, खरंच सांगतो, तुमच्या बाजूने बोलतोय। काय ना, डोक्यावर पडल्याशिवाय माणसाला हेल्मेट सक्तीचं महत्व कळतच नाही ना, म्हणून तसं म्हणालो। नाही अहो हेल्मेट कामी येतं, लोकांना त्याचं महत्व कळत नाही। चला, म्हणजे तुम्हाला एक तरी नियम मान्य आहे म्हणायचं? मान्य म्हणजे काय, मी सगळं कायद्यात राहूनच करतो। अहो तुम्हाला म्हणून सांगतो, मी आजपर्यंत दारू पिऊन कधी गाडी चालवलीच नाही, कधीच नाही। काय बोलता? म्हणजे तुम्ही कधीच गाडी चालवली नाही? मस्करी करताय काय? मस्करी करताय? अहो मस्करी नाही करत मी, तुम्हीच म्हणाला ना तुम्हाला रोज लागते म्हणून। नाही हो, रोज नाही, फक्त आठवड्यातून 7 दिवस। मग तसं नाही हो, मग काय ना, ड्राय डे म्हटलं ना की आपला जरा जास्तच मूड होतो, आणि नेहमी असंच होतं। आपलं कसं आहे माहिती का, जी गोष्ट नाही मिळत ना मग ती आपल्याला पाहिजेत। मग का तुम्ही रविवार पण बँकेत पैसे काढायला जात असणार ना? म्हणजे बँक बंद आहे म्हटल्यानंतर तुम्हाला पैसे हवेच असणार। तुम्हीच म्हणालात ना, एखादी गोष्ट नाही मिळत म्हटल्यानंतर ती अशी तुम्हाला पाहिजेच असते। ते राहू द्या, मला सांगा, चपटी कुठे मिळेल? जवळच आलं, जवळ आले, चला। हो नक्की मिळेल? चेहरा बघा तुमचा कसा झाला, तुम्ही रडणार नाही थोड्या वेळ? नाही हो, चला ना लवकर लवकर। काय? एवढ्या लांब यायचं होतं, रिक्षा नाही का करायची? या
तुम्हाला दारू प्यायची आणि रिक्षासाठी मी पैसे देऊ काय? मला सांगायचं ना, मी दिले असते पैसे. हे आधी सांगायचं ना तुम्ही. हे बघा अजून वेळ गेलेला नाही, लांब असेल ना तर आपण रिक्षा करूया. नाही 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 काही गरजच नाही. हा ब्रिज उतरलं की लगेच समोर हॉटेल. हा चला चला चला. अरे देवा, अरे काय तुम्ही नेहमीच एवढं लवकर दमता का? हे घाम भीम सगळा. ते चाललो ना मी जास्ती, हा म्हणजे दम लागला घामाला. किडनी तपासून बघा. किडनी हा बरं असतं ते. तुम्हाला आमच्या काकांची गोष्ट सांगतो. काय? आमचे काका खूप प्यायचे, खूप प्यायचे. तेव्हा छान. छान काय छान, आजारी पडले ते. म्हणजे स्वतःच्या उपचारांसाठी सुद्धा पैसे नव्हते त्यांच्याकडे. हा मग त्यांचा एक मित्र म्हणाला, पैसे हवे असतील तर किडनी विक स्वतःची. अरे बाप रे. मग काय, काका गेले डॉक्टरांकडे किडनी घेऊन. डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं वगैरे आणि सांगितलं या किडनीचे फक्त 51 रुपये मिळतील. 51? फक्त 51 किडनीचे? बापरे. आणि ती 51 रुपयाची किडनी काढण्यासाठी 51,000 रुपयाचं ऑपरेशन सांगितलं डॉक्टरांनी. बोला. बापरे. मग काय केलं काकांनी? काय केलं? हा जाऊ द्या सोडा. नाही नाही सांगा ना. जाऊ द्या हो. नाही नाही हो सांगा ना, सांगा. जाऊ द्या. नाही सांगा ना. एक मिनिट. काका गेले? नाही हो, काका आहेत. आणि दारू? ती सोडली. आता काका रोज सकाळी 1 ग्लास गोमूत्र पितात. पण ती चकण्याची सवय काय गेली नाही. ती आहे 5 रुपयाची चणा डाळ, ती फिक्स. तुम्ही नका विचार करू. आपल्याला पाहिजे ना. चला चला पटकन जाऊ. किडनी. काय दमताय तुम्ही लगेच? चला पटापट पटापट. ऐकत हा तो बघा काय आला तुमचा कुठे? गुत्ता आला तुमचा. गुत्ता? अरे हो, थांबा. काय झालं? काय कुठे चाललं? ते गुत्ता आला ना, मग ते तुम्ही थांबा इथे, मी जाऊन येतो. नाही हो. पण ते नक्की मिळेल ना तिकडे? गर्लफ्रेंड नाही भेटणार आहे, तुमची चपटीच मिळणार आहे. इमोशनल काय होता एवढे? आलो मी. नाही काय बंद आहे ना, मग चपटी कशी मिळणार? मी कशाला आलोय मग? ड्रायडे सगळं बंदच असणार, पण मी आलं म्हणजे काहीतरी असेल ना. मग थांबताय कशाला? लवकर जा. मला ऑर्डर करू नका. लवकर जा, लवकर जा. करतो तुमचं. आलो मी. हो. अरे क्या कर रहे साहब आज फ्राइडे? अरे मुझे पता है, मैं क्या पीने के लिए आया हूँ. तो फिर मैं अपना है ऐसे ही. बाकी तुम मस्त ना? मुझे उस काय झालं? काय झालं? काय अजिबात दम निघत नाही ना. नाही. अजून 500 रुपये मागतोय, द्या. अजून 500? दारू प्यायची आहे ना तुम्हाला? नाही हा प्यायचे. हे घे, लवकर लवकर. का? हा चेहरा लगेच खुश होतो. काय झालं? अरे भागो, पोलीस आइए. पोलीस आले. पळा. काय तू काय करू? मॅडम आ जाओ. थँक्यू दादा. खरं तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. मैडम वो पैसे. अरे नहीं नहीं, रख लो, आपस में बांट लीजिए. हाँ थैंक यू. बाय. मेरा पैसा. अरे अरे
अरे मेरे पैसे, अरे दारू 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 दारू. अहो माणूस दमल्यावर ना पाणी मागतो, तुम्ही दमल्यावर पण दारूच मागता. अरे कशाला कोरड पडली ना की, पण तुझ्या नादात माझे पैसे घे. आता मला काय माहिती तिकडे पोलीस अचानक येतील म्हणून. अरे पण वर तू आणखीन 500 रुपये मागितले. हा ते असं कुठला ब्रँड मागवणार होतास तू? अहो तो इकडे. एवढ्या मागाची नाही पित मी. माझा खंबा 200 रुपये देतो. काय हा म्हटलं जरा भारी पित असाल तुम्ही. नाही रे, नाही परवडत नाही ना. ते पण चेहऱ्यावरून वाटत नाही तुम्ही इतकी भंगार दारू पित असाल म्हणून. नाही रे, ते जाऊ दे. मला सांग आता कुठे जायचं? आता माझ्या ओळखीचा अजून एक बार आहे, तिकडे जाऊ. बार नको बाबा, तुझ्या पाया पडतो. बारचं नाव अजिबात घेऊ नकोस. आज स्ट्रिक्ट असतं रे. बार नको. त्याच्यापेक्षा एखादा आर्मीवाला सापडला असतं बरं झालं असतं. का? त्यांच्याकडे मिळते. आमच्या ओळखीचे एक काका आहेत, आर्मीतच होते ते. मी त्यांना विचारून बघतो मग. काका आहेत? काका आहेत? हा ए बघ, पण तू काय नाही विचारायचं. तू काही विचारायचं, जे काय विचारायचं ते मी विचारतो. तुम्ही विचारणार, हा मी विचारू नको. हा नक्की नक्की. चालेल. कृष्णा पाणी घेऊन ये. बोला अलंकार, काय काम होतं? नाही, त्यांचं काय काम नव्हतं. हे आमच्या शेजारी राहतात आणि माझंच काम होतं. बरं, चहा घेणार की कॉफी? इकडे वेळ आहे का? म्हणजे काही नको. असं कसं? अहो पहिल्यांदा माझ्या घरी आलात तुम्ही. मित्राचा मुलगा आहे माझा तो. जा 2 कप चहा घेऊन ये. बोला. काय म्हणजे अलंकार म्हणत होते तुम्ही आर्मीत होतात. हो. आज ड्रायडे आहे. बघ क्वार्टर मिळेल. हरामखोर लेकाचा. वट. घरात बापाशी असं बोलतो का रे? त्याच्यासाठी आम्ही आर्मीत जातो काय? अरे तुला रक्ताच्या बाटलीची गरज आहे, दारूची बाटली काय शोधतो इथे? मी काय रे, कुणाकडे काय बोलावं? अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? एक दिवस दारू नाही मिळाली तर मरशील काय? आला बेवडा कुठला? ते जवान आमच्या सीमेवर लढतायत, जीवाची बाजी लावतायत, तेव्हा कधी गेला त्यांच्या घरी धीर द्यायला? अरे प्रत्येक जवान सीमेवर लढतोय. घरातल्यांना त्यांची काळजी वाटते. कधी 5 मिनिटं वेळ काढून बोललास त्यांच्याशी? नाही ना? अरे विकायचं असतं ना आयुष्यात तर तुझ्यासारख्या नालायक लोकांना विकून टाकलं असतं त्या शत्रूला. देशाने खूप काय दिलंय मला, आणि नाही दिलं असतं ना तर असले फालतू धंदे केले नसते मी. लाज नाही वाटत तुला? मूर्ख कुठला? याच्या पुढे खबरदार अशा पुन्हा चुका करतील तर एक गोष्ट लक्षात ठेव. काय झालं म्हणून काय झालं? अजून बंदूक चालवायला विसरलो नाही मी. आपल्याला तुझं सगळं आयुष्य डॉक्टरच्या गोळ्या खाण्यात जाणार आहे, समजलं काय? घेऊन जा तुझ्या. चल, नालायक माणसाला चहा सुद्धा पाजायची नाही मला. याची पाणी प्यायची लायकी नाहीये. चल चालता हो इथून. चुकलंच माझं. चला मला जाऊ. थांबा. काय थांबा? मला खंबा हवाय आणि हा सांबा आहे. इथे जर जास्त वेळ थांबलो ना मला बॉम्बा मारायला लागतील. रिक्षा टेंबी पाडा येणार. चला मग लवकर चालू करा लगेच. चला चला चला. थांबा. बंद कर. काय मला सोडून चाललात एकट्याला? अहो वेड्यात का तुम्ही?
कुठे घेऊन गेला होता तुम्ही मला? तुम्ही काय म्हणालात? कुणी आर्मीवाला आहे का? आता माझ्या माहितीतले हेच होते आर्मीवाले. अहो पण किती डेंजर होते ते. आर्मीवाले आहेत ते, डेंजर असणारच. बरं तुमची खात्री पटली आहे ना? आता असं कोणाकडे जात नका जाऊ या कारणासाठी. नाही नाही, अजिबात नाही. कानाला खडा. हा, आता घरी निघायचं. हो तर का मग चल दादा, टीम बी पाडा. दादा जरा थांबा. मी काय म्हणतो, हं. तुम्ही मगाशी म्हणाला होतात की तुमच्या ओळखीचा आणखीन एक बार आहे. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? म्हणजे 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 मलाच वाईट वाटतंय की मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत आहे. नाही हो नाही, असं असं वाईट वाटून घ्यायचं नाही. माणसाला कसं नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. हा प्रयत्न? हो. आता मी असे प्रयत्न करतो ना की तुमचं काम वाजणार म्हणजे वाजणार. असं ना? हा. अरे वा. हो अलंकार, हो इकडे या ना. गल्लीत कुठे चाललात? इथे नक्की बार आहे ना? का असं का विचारता? ते पाळणा घर लिहिलं ना म्हणून. अहो आता मेन गेटनी गेल्यावर काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे ना तुम्हाला? हा जरा मागचा गेट आहे, सुंबडीत या. चला या, चला या. चला. तो अलंकार, तुम्ही पुढे जाऊ नका. का? मी तुम्ही जाणार? हाऊस पिटली नाही वाटतं तुमच्या अजून? नाही नाही, आपण या. दोघं एकत्र जाऊया. बरं मी काय म्हणतो अलंकार, ते 500 रुपये द्या ना. अजिबात विश्वास नाही ना माझ्यावर? नाही नाही, ठेवा ठेवा. या ते बार कुठं? इकडे. इथे. अण्णा 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 नाना. क्या है? अण्णा वो पार्सल चाहिए था. पैसा दो. पैसे बेटा देतो. बेटा पैसा ले. एवढा बारीक हात? म्हणजे बार मध्ये बालमजूर तर काम करत नाहीत ना? तुम्ही नसते चौकशा कशाला करा? चूक धुवून टाका ना पैसे. देतो. 500 नहीं 2000. 2000? हाँ परवडणार आहे का आपल्याला? चला. नाही नाही अलंकार, सगळं परवडतं. आजच्या दिवशी सगळं परवडतं. मी व्यवस्था केले ना. 2000? गप्पा बसाव तुम्ही. हे घ्या एड्रेस लिख के दो. ऍड्रेस. हाँ पार्सल घर पे आएगा. अहो घर पे? ओ डिलीवरी बॉय ना हमारा, वो लेके आएगा. लपड़ा नहीं चाहिए. नाही नाही, पण तो डिलिव्हरी बॉय मध्येच. चलो जाओ अभी. नाही नाही, देतो ऍड्रेस देतो. घ्या लिहून. चेतन शिंदे. हो मीच आहे. हो पार्सल आहे तुमचा. मग द्या ना. आहे काय विचारताय? द्या. अरे बापरे, एवढं पॅकिंग. फ्रायडे आहे ना म्हणून. थँक्यू. हा थँक्यू. बाबा हा? काय आहे? आहे काहीतरी. तुला काय करायचंय? नाही काय? चल उठ, उठ. काय आलं रे बाबा, आलं पार्सल आलं. तुमचं वाटोळं होईल. लाज नाही वाटत तुम्हाला? आजच्या दिवशी माझ्या नवऱ्याला दारूची बाटली आणून देताय? हो वहिनी आधी बघून तरी घ्या.